आपण किती धरण बांधले, किती मोठे रोड बांधले, परंतु जर आपल्याला एखाद्या बाहेर देशातला एखादा व्यक्ती आला नाही, आपल्या देशातल्या ह्या दिव्यांग मुलांची परिस्थिती बघितली ना, तर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर काही कामात येणार नाही. म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, याच्या सगळ्या आता आपल्या हातात आलंच आहे, तर याचा एकदम म्हणजे सर्जिकल स्ट्राईकच्या नुसार त्याला सर्जरी करून टाका आणि ह्या सगळ्या दिव्यांग महाराष्ट्रात दिव्यांग मुलांना न्याय द्या. अध्यक्ष विधी क्रमांक 7 छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील जे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणारे जे संस्था आहेत अध्यक्ष महोदय, हे 2002 पासूनचे जे शाळा आहेत, जवळपास आज 23 वर्ष झाले अध्यक्ष महोदय. ह्या 23 वर्षामध्ये ते कसे चालवत असतील, कसे पालनपोषण करत असतील, हे जर आपण एखाद्या वेळेस किंवा मंत्री महोदयाने एखाद्या वेळेस जाऊन बघितलं तर आपल्याला कळेल अध्यक्ष महोदय की दिव्यांग शाळा चालवत असताना काय सर्कस होते. एखाद्या घरामध्ये एखादा दिव्यांग पोरगा असेल तर त्याला सांभाळता सांभाळता नाकी 9 येतात, परंतु हे एक नाही, असे 50-50 100 दिव्यांग मुलं या पण 23 वर्षापासून चालवत आहेत अध्यक्ष महोदय. आणि अनेक त्यांनी आंदोलनं केलेत, अनेक निवेदन दिलेत अध्यक्ष महोदय. 2015 मध्ये असं ठरलं कॅबिनेटमध्ये की ह्या सगळ्या शाळा म्हणजे 123 आणि 35 ब ग्रेडचे, अ ग्रेडचे 123 आणि ब ग्रेडचे 35 असे सगळे शाळा अनुदानावर द्यायचं असं 15च्या कॅबिनेटमध्ये ठरलं अध्यक्ष महोदय. 18 मध्ये त्यांना 123ला 50% अनुदान दिलं अध्यक्ष महोदय आणि 35 जे शाळा होते त्यांची तपासणी लावली अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यानंतर 50% दिल्यानंतर आज 2025 सुरू आहे अध्यक्ष महोदय, परंतु त्या शाळेची परिस्थिती इतकी हालाकीची गेलेली आहे की 23 वर्षामध्ये जो एखादा कर्मचारी काम करत असेल, आज तो रिटायरमेंटला आला आहे, त्याला 50% पगार सुरू झाला आहे, कोणाकोणाला पगारच सुरू झाला नाही आहे. काही लोकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. ते कर्मचाऱ्यांना जेव्हा आपण भेटायला जातो ते म्हणतात की साहेब आम्ही आमच्या पोरांना सांभाळू शकत नाही, परंतु पोरापेक्षा जास्त यांना सांभाळतो, परंतु शासन आमच्याकडे काय बघतोय. आपण एकीकडे म्हणतो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, एकीकडे शोषित पीडित समाजासाठी काम करणारं महाराष्ट्र सरकार आहे, आणि अध्यक्ष महोदय ज्याच्याकडे सगळ्या जणांनी लक्ष घालायला पाहिजे असे हे दिव्यांग मुलं आहेत अध्यक्ष महोदय. त्यांना निसर्गानं तर त्यांची परिस्थिती वाईट केलीच आहे अध्यक्ष महोदय, परंतु आपण सरकार म्हणून त्यांना काहीतरी करायला पाहिजे, ही राज्यकर्त्याला आपल्याला कळायला पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाने एकदम उत्तर चांगलं दिलेलं आहे, सगळं डिटेल्स दिलेलं आहे, परंतु अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या डिटेल्स दिल्यानंतर अनेक वेळा याच्यामध्ये प्रश्न उभं केलेला आहे. याच्यामध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वालनी सुद्धा याच्या अगोदर बरेचदा प्रश्न उभे केलेले आहेत. मंत्र्यांनी सुद्धा आश्वासन देतात अध्यक्ष महोदय 3 महिन्यात आम्ही मंजूर करू, 6 महिन्यात करू, परंतु अध्यक्ष महोदय हे कृतीमध्ये कधीच घडत नाही. मंत्री महोदयाकडून फाईल जाते फायनान्समध्ये, पण फायनान्समध्ये अशी अडकते की ती कधीच पास होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा या उत्तरमध्ये हेच दिसते की आम्ही पाठवू, करू, हे करू. माझी ह्या आपल्या माध्यमाने अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना, कारण सक्षम मंत्री आहेत आणि अपेक्षा आहे त्यांच्याकडून सक्षम आहेत, म्हणूनच सीएम साहेबांनी त्यांच्याकडे हा खाता जबाबदारी दिलेला आहे. म्हणून मंत्री महोदयाकडून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, जे 123 शाळा आहेत अ ग्रेडचे ज्यांना 50% दिलेले आहेत आणि जे 35 शाळा आहेत ज्यांना एकही अनुदान मिळालेलं नाही आहे, एका दिवसाची शाळा आहेत, एकाला 50% आणि एकाला 0 आहे, तर ह्या दोन्ही शाळांना 100% अनुदान किती दिवसात आपण देणार. आणि दुसरं अध्यक्ष महोदय, यांच्यावरती जी पदनिर्मिती आहे, जसे नॉर्मल शाळा जी असतात यांना आपण जेव्हा मान्यता देतो तर त्याच वेळेस पद मान्यता सुद्धा देतो. फक्त ह्या शाळांमध्ये मान्यता देतो ना, जेव्हा ग्रँट येते तेव्हा पदनिर्मिती देतो. म्हणजे समजा आजच्या आरक्षणचा वेगळा GR असेल ना, जर समजा 10 वर्षानंतर GR वेगळा आला तर तो कर्मचारी का आत्महत्या करेल का. तर ही जी नॉर्मल शाळेची आणि ही दिव्यांग शाळेमध्ये जो हा तफावत आहे ही बदल करून, जसं नॉर्मल शाळेमध्ये ज्या दिवशी आपण मान्यता देतो त्याच दिवशी पदमान्यता सुद्धा द्यायला पाहिजे अध्यक्ष महोदय. तिसरा माझा प्रश्न आहे की ह्या एवढ्या मोठ्या शाळा आहेत, एवढी मोठी योजना आहे, आपण 3% शासनाच्या बजेटमधून DPDC मधून वगैरे वगैरे खर्च करतो अध्यक्ष महोदय, परंतु यांच्या एकही कार्यालय जिल्ह्यामध्ये नाही आहे. अनेक संघटनेची मागणी आहे की त्यांचे जे काही योजना असतील सगळे योजनेसाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी निदान एक अधिकारी तरी शासनाकडून निर्मिती करायला पाहिजे. ती आपण किती दिवसात ते करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्या ऑपरेट करणारा जे यांचा आयुक्त आहे, तिथं आयुक्त जाणं, एखादा IAS अधिकारी त्याला पनिशमेंट आहे मंत्री महोदय, तो कोणालाच काही मोजत नाही. आमदारांनी म्हटलं, मंत्र्यांनी म्हटलं तर त्याला म्हणते, त्याची इच्छा असते की मला तुमच्याशी बनत असं माझी ट्रान्सफर करा, जेणेकरून त्याला तिथून मुक्तता मिळेल. नाही
तो आयुक्ताची पद माझी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना विनंती आहे, कदाचित त्या IAS अधिकाऱ्यांना तिथं पनिशमेंट वाटत असेल तर ती पोस्ट डिमॉलिश करा आणि खालच्या ग्रेडवाल्याला द्या, जेणेकरून काम उत्तम होऊ शकेल, लोकांचा न्याय देता येईल. कारण हा जो घटक आहे याच्यामध्ये न्याय देण्यासारखा खूप आपल्याला काम करण्यासारखं आहे. आपण किती धरण बांधले, किती मोठे रोड बांधले, परंतु जर आपल्याला एखादा बाहेर देशातला एखादा व्यक्ती आला नाही, आपल्या देशातल्या ह्या दिव्यांग मुलांची परिस्थिती बघितली ना, तर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर काही कामात येणार नाही. म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, याच्या सगळ्या आता आपल्या हातात आलंच आहे, तर याचा एकदम म्हणजे सर्जिकल स्ट्राईकच्या नुसार त्याला सर्जरी करून टाका आणि ह्या सगळ्या दिव्यांग महाराष्ट्रात दिव्यांग मुलांना न्याय द्या. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडून मंत्री महोदयांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नरेंद्र बोंडेकर साहेबांनी जो विषय मांडलेला आहे दिव्यांगांच्या विरुद्ध अतिशय संवेदनशील विषय आहे आणि खरोखर त्यांनी मांडली ते फॅक्ट आहे. पण त्याच्यात काही गोष्टीचा मी खुलासा करू इच्छितो की ह्या विषयी मागणी झाल्यानंतर आम्ही जवळजवळ 121 शाळांमध्ये जे त्यांनी 100% मागणी होती त्यावेळेस मंत्रिमंडळाने 2015 मध्ये अ श्रेणीतील 123 विशेष शाळांना मान्यता दिली होती आणि ते HPCकडे पाठवलं होतं आणि HPCने त्या काळामध्ये 121 शाळांना पात्र केलं होतं, 2 शाळा अपात्र झाल्या होत्या आणि त्या हाय पॉवर कमिटीने त्यावेळेस 50% वेतन जवळजवळ 2464 पदांना मान्यता दिली होती आणि ते वारंवार चालत होतं. त्याचा GRA निघाला, त्यावेळेस ते सगळं करण्यात आलं होतं. पण अध्यक्ष महोदय, काय झालं, मधल्या काळामध्ये ज्या SOPs तयार केले त्या SOPच्या माध्यमातून जे ॲप्लिकेशन व्हायला पाहिजे होते ना, तुम्ही म्हटला ते फॅक्ट आहे की कमिशनर आणि याच्यामध्ये फाईल मूव्ह होत राहिल्या अनेक वेळेस. म्हणजे माझ्याकडे रिपोर्ट आहे की फाईल 4 वेळेस गेली, 4 वेळेस आली. मी आपल्याला एवढंच इकडे आश्वासन देऊ इच्छितो, ज्या झाल्या असतील त्यावेळेस पण आपण एक आज SOPsच्या माध्यमातून जे ॲप्लिकेशन जर फ्रेश ॲप्लिकेशन्स आपण केल्या तर पुढच्या 3 महिन्यात त्याच्यामध्ये निर्णय द्यायचा मी आपल्याला आश्वासन देतो की मग ते वित्त विभागाकडे असेल किंवा कुठे असेल तिकडून सगळ्यांकडून ते मान्य. फक्त जे SOPs तयार करून दिलेले आहेत म्हणजे काय की कॅबिनेटने ते अप्रूव्ह केलेले आहेत त्या SOPs आहेत, त्या SOPच्या मध्ये कारण की जे लक्षात आलं याच्यावरून की SOPsच्या माध्यमातून त्याच्यामध्ये तयारी नव्हती. काही त्रुटी असेल तर आपण काही ठिकाणी कमिशनरच्या लेवलला ऑन द स्पॉट बसून त्याच्यात त्रुटीमध्ये जी काही कमतरता असेल ती तयार करून आणि पुढच्या 3 महिन्यात यामध्ये आपण निर्णय घेऊन या सगळ्या ह्यांना जे मान्यता कॅबिनेटने दिली त्याप्रमाणे आपण त्यांना पैसे द्यायची व्यवस्था करू. मंत्री महोदयांनी उत्तर तर सकारात्मक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1-2 मिनिट त्याचे मी बोलतो, सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पण जे सन्माननीय सदस्य नरेंद्र बोंडेकरांनी सगळं वर्णन केलं ती वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, मी स्वतः एका ऑटिझमच्या मुलांच्या संस्थेशी संबंधित गेले कित्येक वर्षे काम करतोय. मी आमदार आहे. मी 4 वेळेला फोन करून विना अनुदान तत्वावर चालणाऱ्या संस्थेला साधी NOC ही त्या ठिकाणी मिळू शकत नाही आणि त्याच्यामुळे एक तर खरं तर आपण पुरोगामी राज्य म्हटलं जातं, महाराष्ट्र हे सर्वात सुसंस्कृत राज्य म्हटलं जातं आणि त्यामुळे सर्व शाळांना अनुदान देण्याच्या संदर्भातला विशेष निर्णय काही सकारात्मक भूमिका ठेवून, आर्थिक अडचणी या कायम असतात पण जसं सन्माननीय सदस्य बोंडेकरांनी म्हटलं की दिव्यांग मुलं असतात, या मुलांकडे पाहिल्यानंतर फक्त डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि त्यांच्या पालकांचे हाल हे इतके अवर्णनीय अशा पद्धतीचे हाल होत असतात. त्यामुळे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. एक तर सकारात्मक बाब लक्षात घेऊन विशेष बाब करून या शाळांना कालबद्ध मर्यादेमध्ये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकार करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि 2016 मध्ये दिव्यांग कायद्यामध्ये केंद्र सरकारने बदल केले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातलं सेंटर ही उभी केली पाहिजेत असं त्या कायद्याद्वारे म्हटलेलं आहे. आजही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ही सेंटर्स नाही आहेत. उपनगरामध्ये मुंबई शहर उपनगर जिल्ह्यात
हे सेंटर नाही आहे. तर अशी सर्व जिल्ह्यांमध्ये ही दिव्यांगांकरतेची सेंटर कधीपर्यंत उभी करणार, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अतुल भाटकळकरांनी जो विषय मांडला आहे, जो ज्या संस्थेबद्दलची त्यांनी जर ती मला कळेल तर नक्कीच मी कमिशनर आणि सेक्रेटरीच्या लेवलवर बोलून त्यांच्या समोरच की काय NOC दिले नाही, काय त्याच्यात अडचणी आहे याचा समोरासमोर, आणि असे जर अधिकारी कोणाला त्रास देत असतील तर त्यांच्यावर 1 मिनिट मला बोलू द्या ना साहेब, माझं उत्तर तर ऐकून घ्या मग. आणि इतके दिवस हे खातं मुख्यमंत्री साहेबांकडे होतं, त्याच्यामुळे आता माझ्याकडे आलं, मी करतोय, त्याच्यात लक्ष घालतोय. अनेक निर्णय मी घेतलेत मागच्या 15 दिवसात. तर मी आपल्याला एवढं आश्वासन देतो की ताबडतोब त्याच्यामध्ये त्यांना बोलून त्या संस्थेचं जर मला नाव ते कळलं तर नक्कीच त्याच्यामध्ये. दुसरं, जसं आपण जो प्रश्न विचारला, आम्ही इतके दिवस तिकडे अधिकारी नव्हते, आता आम्ही मागच्या 3 महिन्यामध्ये ऑलरेडी 13 जिल्ह्यामध्ये आमचे 13 कार्यालय उघडलेत. बाकीचे पण सगळ्या 36 जिल्ह्यामध्ये उघडायचा प्रयत्न चालला आहे. आम्ही उसनवारी तत्वावर अधिकारी जे आमच्याकडे हे समाज कल्याणपासून सेपरेट झाले, तर समाज कल्याणमधले काही अधिकारी, काही नर्सिंगमधले, असे मेडिकलमधले अधिकारी हे सगळे घेऊन त्यांच्या माध्यमातून आम्ही ते करायचा प्रयत्न करतोय यामध्ये. आणि मी सांगितलं तसं की 100% यापुढे ह्याच्यामध्ये लक्ष घालून, म्हणजे जसं आता बोंडेकर साहेबांनी सांगितलं, त्याच्यामध्ये पण पुढच्या 3 महिन्यात त्याच्यामध्ये त्यांच्याकडून SOP ह्या सगळ्या शाळांवाल्यांना एकदा आम्ही स्वतः पत्र लिहून ज्या SOPचे जे नॉर्म्सच्या माध्यमातून जर आपण ज्या शाळांचा हा विषय असेल त्या नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून SOPच्या माध्यमातून वित्त विभागाकडे पण आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्या करून देऊ. जयंत पाटील साहेब, 1 मिनिट. जयंत पाटील साहेब. महोदय, मंत्री महोदय जे उत्तर देतात उत्कृष्ट मंत्री आहेत, काय आमचा काय आक्षेप नाही त्यांच्याबद्दल, परंतु अध्यक्ष महोदय SOP लावतात. अध्यक्ष महोदय, 50% तुम्हीच 2018ला अनुदान दिलाय, तुम्ही डिक्लेअर का नाही करत का 3 महिन्यामध्ये ह्या सगळ्यांना अनुदान 100% होणार म्हणून? अध्यक्ष महोदय, प्रत्येक मंत्री असंच देते की आम्ही 3 महिन्यात कारवाई करू, हे करू. किती दिवस चालणार? 23 वर्ष झाले. प्रभू श्रीरामाचा सुद्धा वनवास 14 वर्षाचा होता, हा डबल झाला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, आपण दिलेला शब्द आम्हाला 100% खात्री आहे की ते पूर्ण होईल. आपण 3 महिन्यामध्ये जे हे 123 शाळा आहेत आणि जे 35 शाळा आहेत त्यांना आपण द्या. अध्यक्ष महोदय, विशेष बाबमध्ये द्या, कारण ही यांना जर आपण सरकार पाठीशी म्हणजे न्याय देणार नाही तर कोणाला न्याय देणार? माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, बाकीचे प्रश्न जाऊ द्या, तुम्ही कमिशनरला काय करता कारवाई नका करू, कारण तो तुमचा प्रश्न आहे. पण ह्या मुलांना आणि ज्या कर्मचारी आहेत त्यांना न्याय देण्यासाठी 123 शाळा आणि जे 35 शाळा यांना 3 महिन्यामध्ये आपण अनुदान देणार का? असं अध्यक्ष महोदय, मी या अगोदरच सांगितलं, कारण की ज्यावेळेस हे 50% अनुदान दिलं होतं त्यावेळेस पण त्याच्यामध्ये क्लिअर कट स्पेसिफिकली त्या GR मध्ये लिहिलेलं आहे की या विशेष बाब म्हणून हा 50% अनुदान देणार आहेत. आणि त्याच्यासाठी त्यानंतरच जे हे होतं, आणि आपल्यालाही माहिती आहे, तुम्हालाही पण या सगळ्यामध्ये की 4 वेळेस ही फाईल आली आणि परत गेली, कारण की त्याच्यामध्ये त्रुटी होत्या आणि त्या त्रुटी तर पूर्ण कराव्याच लागतील ना. वित्त विभाग त्रुटी पूर्ण केल्याशिवाय पैसे देणार नाही. कारण की त्या ज्या GR मध्ये जे लिहिलेलं आहे त्या GRच्या हिशोबाने त्रुटी पूर्ण कराव्या लागतील. आणि पृथ्वी, मी तुम्हाला एवढंच आश्वासन देतो की 3 महिन्यात आपण सगळ्या वैयक्तिक बसून सगळ्या फाईल क्लिअर करायला लावू. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना मी प्रश्न विचारतो की शासनाने 16 जुलै 2024 रोजी कायम विनानुदानित दिव्यांग शाळांना अनुदान देण्यावर धोरण जाहीर केलं होतं. त्या अनुषंगाने शासनाने आयुक्तामार्फत प्रस्ताव मंजुरीसाठी मागवले. तो आयुक्तांनी शासनाने जाहीर केलेल्या धोरणांच्या बाबींची पूर्तता करत असलेल्या शाळांना देखील बाजूला ठेवलं आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात. आणि धोरणात नमूद न केलेल्या बाबींच्या त्रुटी दाखवल्या आणि त्या त्रुटींची पूर्तता करण्याची संधी न देता आपल्या स्तरावरच प्रस्ताव नामंजूर केले. अध्यक्ष महोदय, आमच्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील शाळा आहे सोनाराज सेवाभावी संस्था, इस्लामपूर संचलित शाळा आहे. मी तुम्हाला ते नाव देतो. 2007 पासून कार्यरत आहे. संस्थेला 86 गुण मिळाले. अ श्रेणीमध्ये पात्र ठरवलं. प्रस्ताव शासनाकडे त्यांनी पाठवला,
पण तो आयुक्तांनी धोरणात नमूद नसलेल्या मुद्द्यांची त्रुटी काढून त्रुटी पूर्ततेची संधी न देता प्रस्ताव अमान्य केला. या शाळेपेक्षा कमी गुणांक नसलेल्या शाळांना पात्र ठरवलं. अध्यक्ष महोदय, प्रस्ताव नामंजूर करण्याचा अधिकार आयुक्तांना नाही आहे. त्यांनी शासनाला पाठवलं पाहिजे होतं. तुम्ही गाईडलाईन दिले त्यात जे बसतात ते आले पाहिजे होते. त्यांनी परस्पर कारभार आयुक्तांनी मला केलेला दिसतोय. आणि हा मागच्या अधिवेशनात हा मुद्दा अध्यक्ष महोदय मांडलेला, त्यावेळी काय उत्तर मिळालं नाही, कारवाई झाली नाही. आता अध्यक्ष महोदय, आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन इथं मांडतो. आमची किमान अपेक्षा आहे की भाषणात उत्तर देऊ नका, पण किमान ब्युरोक्रेसीने ते लिहून घेऊन का असं झालंय हे सांगण्याची आपल्याला मदत केली पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना विनंती आहे की ही सोनाराज सेवाभावी संस्था इस्लामपूर या संस्थेचा प्रस्ताव जो आहे तो का रिजेक्ट केला याची चौकशी करावी. तुम्ही घालून दिलेल्या गाईडलाईनमध्ये तो बसत असताना का नाही तुम्हाला आयुक्तांनी पाठवला, आणि आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात तो नामंजूर का केला याची माहिती अध्यक्ष महोदय आपण घ्यावी मंत्री महोदयांनी. आणि जर तो अन्याय झाला असेल तर तो दुरुस्त करावा ही आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी आणि वडेकर साहेबांनी पण म्हटलं, आम्हाला जो ह्याच्यामध्ये लक्षात येते की आयुक्ताच्या कार्यपद्धतीला सगळ्यांचं ऑब्जेक्शन आहे. आम्ही ह्याच्यामध्ये मी आपल्याला अगोदर पण बोललो की सेक्रेटरीच्या माध्यमातून आणि या सगळ्या फाईल आम्ही आमच्याकडे वैयक्तिक आमच्याकडे मागून घेऊ, शासनाकडे तपासून त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये काय असेल, मी जे सांगितलं की त्रुटी असेल ते आपल्या लेवलला आपण बसून त्या सोडून सगळ्यांना ज्या शाळांचं ज्यांचं क्लिअर आहे त्यांना ताबडतोब आम्ही त्याची व्यवस्था करू. बैठक लावायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण 121 शाळांच्या बैठक नाही, तुमच्याबरोबर बैठक लावतो. अजून कोणी मंत्री येस लावू बैठक लावू. त्यांचं सर सांगितलं ना, त्या सेक्रेटरीच्या लेवलला मागून सगळ्या फाईल्स आम्ही तपासून ताबडतोब क्लिअर करू.